स्वप्न आय चूज यू. आम्ही बरोबर जातो की चुकीचे जातो. त्यात आम्ही उपट सोंडे तो भांटा वरती बघू गावना नाही. दुबईकडे पोचलो आता. त्याच्यात ना त्या साईड पलीकडे जायचं. भाई साहब एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स. असं एक्सपिरियन्स आम्ही कधीच करू. हो हैसर असा आता हो कोंबड किल्ला, कुंजरगड मार्ग, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. आम्ही इकडनं ट्रेक सुरू केली आता. म्हणजे 200 किलोमीटर राईड करून ट्रेक सुरू केली. सही ना. आमची गाडीच तिकडे लावलेली आहेत ते बघा देवळाकडे. आणि मागे ह्यो कसो काय विवा. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. आता आम्ही पोचलो. खायच्या गावात पोचलो आपण, पोपसुंडी. आणि इकडनं आम्ही ट्रेक सुरू केलो कुंजरगडचं. काय रे डीजे, माणसा खाज असावी पण इतकी पण खाज नसावी की रात्री न झोपान. मग 166 किलोमीटर राईड करून मग परत 2 तासाचा ट्रेक. म्हणजे या आमच्या खाजीची पण एक्स्ट्रीम लेवल नाही, या आमच्या हिशोबातला आयर्नमॅन. आता ती आयर्नमॅनची शर्यत असतं माहिती आहे. पहिला धावतात मग स्विमिंग करतात. हां तसा असं तर मग हो जरा खालच्या लेवलचा. आपलं बागलाण एक नंबर. बागलाण भाई साहब तो तर एक्स्ट्रीम. हा सगळ्यात पहिलो ब्लॉग माझो. आपण बागलाणला त्याचं पण इकडे आय बटनमध्ये लिंक देत आहे. चालले सालोडा गेलेलो आम्ही. अख्खी रात्र नाईट राईड करून त्यानंतर ट्रेक केलो दिवसभरात. मग वरती जाऊन रेस्ट केलो, कॅम्पिंग केला आणि मग दुसऱ्या दिवशी खाली उतरलो. ओ भाई मागे बघा, एक नंबर. चला 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 चला. ॲक्च्युली आपल्या एक डिकॅथलॉनने स्पॉन्सर करू आहे काय रे. चार घेतलेले डिकॅथलॉन, 2 रावले डिकॅथलॉन. मी तर पूर्ण डिकॅथलॉन टोपी सकट. म्हणजे डिकॅथलॉन, इफ यू आर सीइंग दिस स्पॉन्सर अस. डिकॅथलॉन. जेव्हा जेव्हा हे शूज ॲक्च्युली डिकॅथलॉन सगळा डिकॅथलॉन. आणि आमच्याबरोबर छोटो ट्रेकर पण असा. त्याची जरा हाऊस पुरवची होती आमका. म्हणजे चांगल्या भाषेतच सांगतोय नो ऑफेन्स. त्याच्यामुळे त्याका आम्ही आज ट्रेकिंगला आणलो. पहिली 166 किलोमीटर राईड केली त्याने. आता ट्रेक करता तेका तसा नाही. तेका फक्त एकच आपल्याला टक्कर देऊ शकता, स्वप्न. स्वप्न ते काय पाठी गाडीत धड नाही. हा गेलो ह्याचा कसा आता कार्टून रे. स्वप्न आय चूज यू. स्वप्न लगेच आपले शूज असे घुंगुंग. स्वप्न आता स्वप्नानं आता एक पार्लेजीचं बिस्किट खाल्ल्यान गिअरमध्ये टाकलं ना गाडी. ते बघ ती गांक ओव्हरटेक करून आता तो ते बारक्या ओव्हरटेक करून गेलो. त्याका तरी सोड, त्या चिकनच्या आशेर तरी चला मेल्यानं. खालती गेल्यावर जेवण गावतला, चिकन गावतला, व्हेज गावतला. 2 जण व्हेज आहेत, आम्ही 3 जण नॉनव्हेज. माहिती पण नाही आमका की आम्ही बरोबर जातो की चुकीचे जातो, पण आम्ही जातो. 10 मिनटं झाली आमका चलान. बऱ्यापैकी गेलो आम्ही वरती. माहिती का, माहिती आहे का रस्तो बारक्याक त्या तो खय गेलो तो. कुंजरगड. समजा काय तर
ह्यो आमचो गावकरी या म्हणजे ह्यो ज्या गावात जाता थैल्या माणसांमध्ये थैल्या मातीमध्ये तो असो मिसळान जाता. ह्यो फक्त रंग नाही बदलना, भाषा बदलता. पण सगळ्या भाषांमध्ये त्याचं एकच असता, जायत की जायचं यायचं की. मस्तीमध्ये आम्ही रस्तो चुकतलो असतो. अजून वाट लागली असती. काय विषय नव्हतो. हा बघा गुंजर. हो. पहिलं रे, चला आता हा बघा कुंजरगड दिसत नाहीये, तो धुक्यात आहे. आता आमका वाटता की तो समोरचो कुंजरगड असा, पण तिकडे जाऊच्यासाठी तर भरपूरच वेळ लागतलो. जवळपास हे 3 टेकडे क्रॉस करून आमका जाऊचा. ही एक, ती एक आणि ती एक. होय, मध्ये दर्या. ड्रोन उडाव वाट बघूया रस्तो दिसता काय. ट्रॅक सुरू केलो तर करू आम्ही, पण आमका माहीत नाही गड खंयचो हा. त्यात आम्ही उपट सोंडे खाऊक काय हाडूक नाही, पिऊक काय हाडूक नाही, आणि तेका घेऊन येलो आणखी. हे आम्ही काजी दावात दितो तसे देतो. थंयसर एक झोपडी हा, थंयसर 2-3 लोक असत. कायला हा ठीक आहे. चला मेलो ह्यो काजी दिलो आम्ही. तर स्वप्न गेलो त्या साईडने जाऊ या. जहा चाह है वहा राह है. ठोकत आली. खयचो गड. अच्छा ओके, हां तिकडे. सॉरी ह्यो नाही असा, 40 मिनिट फक्त 40 मिनिट. ह्यो बा इकडे असा वरती कुंजरगड. रेलिंग आहे तिकडे, रेलिंग पण असा. सो येस, हा आहे गड. म्हणजे फायनली बाबा गड तरी दिसलो. आता वाट काय शोधतलो आम्ही. वाटेचा काय मोठा नाही. A few moments later. तो सरळ जातो, मोठा रस्ता तोच जातो का? हा, आता इथून असं कुठे नाही दुसरा मध्ये जॉईन होणार. हा, इकडून जायला आहे रस्ता. हा, अच्छा. चला. सो आम्ही चुकलेलो म्हणजे इकडनं पण रस्तो हा, पण झाडी खूप असा. सो इकडे झोपडी आहे खाली, त्याच्यातलो एक माणूस आमका रस्तो दाखवता. आता तो फ्री ऑफ कॉस्ट दाखवता की चार्ज करता आमका माहीत नाही, बट ठीक आहे. तो बोललो माझ्या मागे या, तिकडनं दाखवतो तुम्हाला रस्ता. सो आता आम्ही परत उलटे जातो थोडेसे. आम्ही मग अशी इकडनंच खालनं गेलेलो पुढे, तिकडनंच परत मागे येऊन इकडनं मधनं वरतीच होतं. इकडनं वरती आता इकडनं जायचं आपल्या. बऱ्यापैकी स्टीप क्लाइंब हा, आणि पाऊस असो. ॲज युजल मी सगळ्यात लास्ट आहे. अर्ध्यापर्यंत येलो आणि इकडनं गड प्रॉपर दिसता. प्रॉपर म्हणजे हे बघा समोर जो ही टेकडी असा, तो असा गड असा बघू गेला. आम्ही इथपर्यंत अर्धा तासात पोचलो, अर्धा तास लागलो आमका इथपर्यंत येऊक. ह्याच्या पुढे आता बघूया किती सो वेळ लागता तो. बाकी मजा तर एक नंबरच येता. जो लास्ट पॅच असा तो पूर्ण धुक्यात आहे बघा. सो आता या लास्ट पॅचमध्ये जो धुक्यात सगळा होता, त्याच्यानंतरही बघा स्टेअर केस आहे इकडे, पायऱ्या आहेत सगळे. या पायऱ्यांवरनं आपण वरती जातो आता. चला मग आमच्यासोबत तुम्ही पण स्टेअर केस चढा आता. बंदीकडे पोचलो आम्ही, आणि बुरुज होतो मे बी. बुरुज पूर्ण खचलो हा. इकडनंच वरती जातो आम्ही. ॲक्च्युली वाट दुसरीकडनं असतली.
इकडे खाली एक पाण्याची टाकी असा आणि ही बघा ही एक पाण्याची टाकी सो आणि बजरंगबली सो कडेकडेन जाऊया सांभाळून. हा पाण्याच्या टाकी खूप असं तिकडे वरती. इकडे ही आहे का, त्याच्यानंतर ही आहे का, आणि इकडे हनुमानाची मूर्ती पण आहे आणि नागाची मूर्ती पण आहे, पण ती पाण्यात गेली खाली आहे. पाणी खूप आहे. हे बघा इकडे पायरी आहेत, शिवलिंग आहे इकडे, महादेव नंदी आहे तिकडे. बघा इकडे एक छत्री बनवलेली आहे बसाच्यासाठी आणि हो असं पूर्ण गड असा धुक्यात आता दिसत नाही असा. आणि इकडे एक हनुमानाची मूर्ती आहे. इकडनं खाली एक गुहा असा सो ती बघू जातो आम्ही. आणि हो इकडे पूर्ण एक दुसरं म्हणजे गडातोच पठार असा. सो बऱ्यापैकी चांगली गोष्टी आहेत, हे मजा येईल. आता इकडनं आम्ही गुहा बघतलो आणि नंतर खाली जातलो. तो भांटा वरती बघू गावना नाही, हे भांटत खालती जाऊन येऊया. तो परत म्हणजे इकडनं पण खाली उतरायची वाट असा आणि आम्ही जो इलो मागणं तिकडनं पण खाली उतरायची वाट असा. तर हे म्हणत होते इकडनंच खाली उतराय तर परत वरती जाऊया नको. तर तो म्हणत होतो वरती काय बघू गावाचा नाही, परत वरचा मिस होताला. स्वप्नांच्या शेवटी गाडी घातल्या 4, त्याच्यानंतर ते खाली उतरलेत आता. गुहेकडे पोचलो आता. हे बघा गुहा. हे नुसती बघूची नाही, दाखवतोय. फॉलो मी. फॉलो ओमकार. ही गुफा आणि हे बघ ह्यो तो रस्तो दिसता, त्याच्यातनं आपल्या त्या साईडीक पलीकडे जाऊचा दिसता. काय चाललं? चलो खरंच जाऊचं असा भाई. फुल एकदम बिअर गिल्स. मेल्या मी जाऊचंय नाही याच्यातनं. जातलच भाई साब. अशी काहीतरी परिस्थिती आहे. फुल एकदम एक्सप्लोरेशन मोडमध्ये असो आम्ही. चला तुम्ही अमक्या ढोपरा टेकून टेकून येऊ भैया. दगडा लागतात गुहेत. वारा बघ येता. बॅटरी तू नको जाऊ, बॅटरी मार आली. पायापर्यंत स्टिक केली या पायापर्यंत. फिरा गाव चला मग पुढे जाऊन फिरायचं. हो भाई साहब एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स. असो एक्सपिरियन्स आम्ही कधीच करूक नाही. मंजुमेल बॉईज येऊ पुढे नको. हे बघा फोन बघा. पुढे सरळ. हा ओ भाई काय का रे. सावका आधी बस खाली. आधी बस खाली. थांब पुढे आधी श्वास घे बाकी नंतर आहे ना. वाट नाही राव. डायरेक्ट गंडे में गिरेगा. मेले हैसर हे लायले नाही कसे. त्यांना माहित आहे तुमच्याकडे कोणतं नाही तसा ना. गुहेत ना तर बाहेर इलो आणि हे बघा याचा पाणी आहे ना तर मी तिकडे झऱ्याचा भरलेला एक नंबर पाणी असा. तुम्ही जे आता बघितलात ते आम्ही इलो आमका खास भरपूरच असा. आणि हो व्ह्यू एक नंबर वर्थ. इकडे आता सगळे बसले आहेत. आम्ही आता रिटर्न जातो इकडनंच परत.
आणि तुमका एक जरा एरियल व्ह्यू दाखवते. ड्रोन तर इकडे नाही असा, बाकी स्टिकनेच एरियल व्ह्यू दाखवते. आपल्या हरिश्चंद्रगड पण दिसतं, तिकडे हरिश्चंद्रगड, 2 डोंगर मागे. 2 डोंगर मागे. आणि हा आता जरासा ओपन झाला. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स विच यू कॅन नॉट गेट एनिवेअर. खरोखर आम्ही 2 मिनिटं थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे आमच्या लाईफचं. म्हणजे डेंजर नाही, सेफ हा, इट इज सेफ. बट माझ्यापेक्षा अजून कोण जर हेल्दी असत तर तो जाऊ शकत नाही, आणि हायटेड असत तर, कारण तिकडे आतमध्ये तुम्ही बघितलात कसा जाऊचं लागतं. बट वर्थ इट. म्हणजे ही ट्रेक आम्ही ॲक्च्युली प्लॅन नाही करू शकतो, आम्ही फक्त कोकसुंडी गावापर्यंत राईड प्लॅन केलेली. सो फायनली आम्ही परत जिकडनं ट्रेक सुरू केलेली तिकडे पोचलो. जवळपास आमका पाऊण तास लागलो उतराक, आणि चढाक आमका 1.5 तास लागलो. आम्ही आता ही जी ट्रेक केली ते जे गाईड घेतलेले त्यांचो नंबर मी इकडे व्हिडिओमध्ये सांगतले. ते कोणाक जर घेऊचो असत तर ते कॉल करून त्यांना येऊ शकतात. 9022098272 बाळू उंबरे. नाव काय तुमचं? बाळू उंबरे. बाळू हुंबरे. ठीक आहे, नंबर ऐकलात ना. सो आता आम्ही पहिले जेऊक जातो आणि तिकडनं मग पुढच्या गोष्टी. व्हेजवाले त्यांची भाकऱ्या झाली, नॉन व्हेजवाले आम्ही वाट बघतो. आता टेन्शन त्यांच्याकडे पनीर गावतं आता गावला मग बरा पनीर नाही ते. हां आमचं जेवण फायनली लिहिलं आणि चांगला बरा. म्हणजे तुका आता अशा कंडिशनमध्ये आम्ही मागच्या राईडमध्ये घेतलो, जा गावचा तर गप खायचं, तो उपाशी घरात जाऊचा. तो बाय द वे आता आम्ही इकडनं जेवून निघालो, आणि ह्योच काय तो आमचो दिवस होतो. असो तो ह्यो ट्रेकिंगचो व्हिडिओ कसो वाटलो आणि एपिसोड 1 जो रायडिंगचो व्हिडिओ कसो वाटलो त्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करू विसरू नका तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत. चला तर मग निघाया. गणपती बाप्पा.